अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका सेवेबद्दल जी साधी आहे पण परिणाम मात्र अतिशय खोल आहे. आणि कदाचित तुम्ही रोज करत असाल किंवा अजून सुरूच केली नसेल, पण जर तुम्ही ही सेवा योग्य पद्धतीने सातत्याने केली तर तुमच्या आयुष्यात शांती येऊ शकते, समाधान येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं गुरुकृपा प्राप्त होऊ शकते. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत. प्रत्येक स्वामी भक्त किंबहुना जो कोणी नवीन आहेत त्यांना एक प्रश्न नक्की पडतो, स्वामींची सेवा कशी करावी? आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. सेवेची सुरुवात ही नित्य सेवेने होती. पण एक गोष्ट इथे समजून घ्या, नित्य सेवेच्या आधी सुद्धा एक सेवा आहे आणि ती सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्हाला महाराजांबद्दल काहीच माहिती नसली, तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्ही नामजप करू शकता. कारण नामस्मरणाला कुठलंच बंधन नाही. माणूस खाताना, पिताना, झोपताना, उठताना, बसताना, कधीही कुठेही अखंड नामजप करू शकतो. आता जेव्हा तुम्ही नामजप करता त्याच सोबत नित्यसेवा देखील करायची असते. नवीन लोक काय करतात, ते फक्त नामजप करतात आणि ते योग्यच आहे. पण जर त्यासोबत नित्यसेवा केली तर त्याचा परिणाम हा अजून वेगळा आणि अजून खोल होतो. आता प्रश्न येतो, ही नित्यसेवा आहे तरी काय, ती कशी करायची आणि तिचा आयुष्यावर काय परिणाम होतो? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी नित्यसेवा या शब्दाचा अर्थ समजून घ्या. नित्य म्हणजे रोज, सेवा म्हणजे भक्ती, म्हणजेच रोज नियमाने केलेली सेवा. आता आपण जर एखाद्या केंद्रात गेलो तर तिथे रोज वेगवेगळ्या सेवा असतात, वेगवेगळे मंत्र असतात. पण काही सेवा अशा असतात ज्या रोज सतत केल्या जातात. त्यातलीच एक सेवा म्हणजे नित्यसेवा. आता आरतीबद्दल थोडक्यात पहा. सकाळची आरती, संध्याकाळची आरती, 8 वाजता, 10:30 वाजता, असं काही बंधन नाही. तुम्हाला जसं जमतं त्या वेळेला तुम्ही आरती करू शकता. आणि फक्त स्वामींचीच नाही, तुम्ही ज्या देवाला मानता त्यांची सुद्धा आरती करू शकता. आता नित्यसेवेसाठी काय लागतं, तर सगळ्यात महत्वाचं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतं प्रकाशन आहे, कोणता ग्रंथ आहे, छोटा आहे, मोठा आहे, याने कोणताही फरक पडत नाही. तुमच्याकडे जो ग्रंथ आहे, ज्या श्रद्धेने आणला आहे तोच वाचा. आता या ग्रंथाचं काय करायचं, रोज 3 अध्याय वाचायचे, 3 3 3 असं रोज. म्हणजे कसं, पहिल्या दिवशी 1 2 3, दुसऱ्या दिवशी 4 5 6, तिसऱ्या दिवशी 7 8 9, अशा प्रकारे तुम्हाला वाचन करायचं आहे. आता काही लोक विचारतात, नित्यसेवा करताना महाराजांसमोर बसायलाच पाहिजे का? उत्तर आहे नाही. तुम्हाला जमत नसेल, वेळ नसेल तरी सुद्धा तुम्ही नित्यसेवा करू शकता. प्रवासात, ऑफिसमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, कुठेही जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल, नित्यसेवा करू शकता. आता काही जण म्हणतात, ताई एवढा मोठा ग्रंथ कसा नेणार? त्यासाठी उपाय देखील आहे. मोबाईल श्री गुरुपीठ ॲप, त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत आहे आणि इतर ग्रंथ सुद्धा आहेत. त्यामुळे कुठेही कधीही तुम्ही सेवा करू शकता. कॉलेजमध्ये, लायब्ररीमध्ये, कामाच्या ठिकाणी, अगदी कुठेही. आता नियम काय आहेत? खरं सांगायचं तर नित्यसेवेचे खूप नियम नाहीत. एक गोष्ट सांगितली जाते की मांसाहार टाळावा, पण कोण काय खावं, कसं खावं हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त नित्यसेवा वाचायच्या आधी खायचं नाही. माझं काम आहे फक्त मार्गदर्शन करणं. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा तुम्ही सात्विकतेने सेवा करता तेव्हा अनुभव हा खूप वेगळा येतो. पण तुम्ही जसे आहात तसेच या. तुमच्यात दोष आहेत, अवगुण आहेत, काम,
क्रोध, मद, मोह, मत्सर सगळं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही महाराजांच्या चरणी जा, कारण महाराज आपल्या प्रत्येक लेकराला स्वीकारतात. ते बघत नाही की तुम्ही कसे आहात, ते फक्त बघतात तुमची भावना. त्यामुळे भीती बाळगू नका. नियमांची भीती, चुकांची भीती, सेवा सुरू करा. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलं नित्यसेवा म्हणजे काय, ती कशी करायची आणि कुठेही करता येते. आता सगळ्यात महत्वाचा भाग, माळजप आणि त्यामागचं रहस्य. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल 11 माळी जप करायचा, पण त्या 11 माळींचा खरा अर्थ, खरा उपयोग हा खूप कमी लोकांना माहिती असतो. स्वामी भक्तांनो, सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट सांगते, मन एकाग्र होत नाही. हा प्रश्न सगळ्यांचाच आहे, माझा देखील आहे, तुमचाही आहे. तुम्ही बसता, माळ हातात घेता आणि लगेच विचार सुरू होतात. घरचे, कामाचे, मोबाईलचे, रील्सचे. मन इकडून तिकडे तिकडून इकडे सतत फिरत राहतं. पण याचा अर्थ असा नाही की तुमची सेवा ही चुकीची आहे. याचा अर्थ असा आहे की मन अजून सवयीचं झालं नाही. आता हळूहळू समजून घ्या, या 11 माळी आपल्यासाठी नसतात. सुरुवातीच्या पहिल्या 10 माळी आपल्या अवगुणांसाठी असतात. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आपल्या कुळदेवीसाठी, आपल्या गुरूंसाठी, आपल्या पितरांसाठी. म्हणजे काय, आपण जे दोष घेऊन आलो आहोत त्यांना शांत करण्यासाठी या 11 माळी असतात. आणि यातली शेवटची जी 11वी माळ असते ती आपल्यासाठी असते. आता विचार करा, आपण 1 माळ जप करतो, 2 माळ करतो आणि म्हणतो माझं काही होत नाही. पण जेव्हापर्यंत त्या 10 माळी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्यावर काम चालू असतं. मन भरकटतं, कंटाळा येतो, उठावंसं वाटतं. पण जो थांबतो, जो पूर्ण करतो त्याला 11व्या माळीचा खरा अनुभव येतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही 5 ते 7 मिनिटांचा व्हिडिओ बघता, इंस्टाग्राम रील्स बघता, मग 5 ते 7 मिनिटं सेवा का करू शकत नाही? 3 अध्याय वाचायला किती वेळ लागतो बरं? 5 मिनिटं, 7 मिनिटं, एवढाच वेळ. पण आपण तो वेळ कुठे घालवतो? मोबाईल मध्ये. व्हॉट्सअप उघडलं, इंस्टाग्राम उघडलं आणि वेळ कधी गेला कळत देखील नाही. त्याच वेळेत जर तुम्ही नामजप केला तर आयुष्य बदलू शकतं. आता नामजपाबद्दल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही कधीही करू शकता, अगदी श्वासासोबत सुद्धा. श्वास घेताना आणि सोडताना श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने. जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा तुमचं मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं. मी तुम्हाला सांगते, कधी कधी एका श्वासात 8 ते 9 वेळा जप होतो आणि त्या क्षणी मन कुठेही जात नाही, फक्त मंत्र आणि महाराज. पण हे लगेच होत नाही, सराव लागतो, सातत्य लागतं. म्हणूनच सुरुवातीला मन भरकटलं तरी चालेल, पण थांबू नका, करत राहा, जबरदस्तीने का होईना. कारण सुरुवातीचा टप्पा हा सगळ्यात कठीण असतो. आता नित्यसेवेचा परिणाम पहा. काय होतं, तुम्ही 1 महिना, फक्त 1 महिना सातत्य ठेवा. मन लागलं नाही तरी करा, इच्छा नाही झाली तरी करा आणि मग बघा काय बदल होतो. विचार बदलतात, निगेटिव्हिटी कमी होते, शांतता येते, समाधान येतं आणि सगळ्यात महत्वाचं गुरुकृपा सुरू होते. आता काही लोक म्हणतात, याने पैसे मिळतील का, याने श्रीमंती येईल का? मी स्पष्ट सांगते, मी असं अजिबात म्हणणार नाही. पण जर तुम्हाला आयुष्यात स्वतःचं साम्राज्य उभं करायचं असेल, काहीतरी मोठं करायचं असेल, तर गुरूंचा वरदहस्त हा खूप महत्वाचा आहे. तो एकदा मिळाला तर आयुष्यात कधीच कमी पडत नाही. आणि हे फक्त अनुभवानेच समजतं, शब्दात नाही. स्वामी भक्तांनो, नित्यसेवा ही चुकवायची नाही. वेळ नाही, रात्री 12ला करा, 1 वाजता करा, 2 वाजता करा, पण करा. फक्त एक वेळ टाळा, दुपारी 12 ते 1:30 पर्यंत. बाकी पूर्ण दिवस तुमचाच आहे आणि त्यावेळेत तुम्ही सेवा करू शकता. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांकडे जाण्यासाठी
परिपूर्णता लागत नाही. तुम्ही जसे आहात तसेच या, कारण महाराज स्वीकारतात आणि जेव्हा ते स्वीकारतात तेव्हा आयुष्य बदलतो. आजपासून फक्त 1 महिना हा संकल्प करा, 3 अध्याय, 11 माळी आणि मग स्वतः बघा तुमच्यामध्ये काय बदल होतो. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सेवेसोबत. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.